शेगडीवर ठेवलंय पाणी आराध्यासाठी। इथं बटाटे सांडलेले दिसत आहे। इथं हे साबुदाणा हा मला बनवायचा आहे आणि इथं मुलाला बनवून दिलाय, त्याचे बटाटे सांडलेले आहे। चला इथं ठेवलंय मी थोडंसं दूध, 40% पाणी 60% दूध। आता टाकणार आहे साखर। आराध्यान माझ्यासाठी बनवती चहा। मिस्टर आणि मोठा मुलगा गेला यात्रेला। हे छान उकळून द्यायचं आणि मग चहा पावडर टाकायची। कलर छान आहे तो गुलाबी गुलाबी। हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार। चला मी स्मिता, माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस छान आनंदाचा आरोग्याचा जावी बाप्पाचरणी प्रार्थना। आज आहे वार सोमवार, तर आज आहे आमच्या सिन्नरची यात्रा, भैरवनाथाची यात्रा आहे आणि आज सोमवार आहे। तर आपल्याला मी नेहमी रथाला आहे ना नारळ वाढवत असते, म्हणजे फोडत असते, पण आज सोमवार आल्यामुळं नारळ काही फोडायचे नाहीये, तर वाढवून देणार आहे। मस्त तोरण करून 7 नारळांचं तोरण बनवायचं आणि ते रथाला वाहून द्यायचं। समोर लग्न होतं, 2 दिवस झाले व्हिडिओ आलेले नाहीये। बघा मेहंदी, थोडीशी स्टोरी मी शेअर करते तुमच्याशी। तर आराध्य जेव्हा 1.5 वर्षाचा होता, आता तो 13 वर्षाचा आहे, तर जेव्हा 1.5 वर्षाचा होता तेव्हाची स्टोरी ही। आराध्याना 1.5 वर्षाचा होता तेव्हाची स्टोरी आम्ही टाकेल होतं भेळीचं दुकान स्टँडवर, बस स्टँडवर, सिन्नर स्टँडवर। तर मला दुकानावर जायची घाई होती। मोठा मुलगा तेव्हा 12वीला होता, तर मी आराध्याला घेऊन चालले होते, पण मिस्टरांचं चाललं होतं आधी दर्शन कर, रथाला नारळ वाढव आणि मग जाय। मग त्या घाई गडबडीत मी रथाला नारळ वाढवायला गेले, दर्शनाला गेले। तर आराध्य माझ्या हाताला, म्हणजे हातावर असा घेतलेला होता। तर मी आमचा म्हणजे जो आत्ता मी तुम्हाला रथ दाखवणार आहे तो खूप म्हणजे वजन खूप आहे, सांगता येत नाही बरं का मला पण तो चंदनाचा रथ आहे आणि खूप जड आहे, खूप मोठा आहे, भव्य दिव्य आहे खूप। तर त्या रथावर 25 मुलं, छोटे मुलं मोठे मुलं असे बसलेले असतात आणि छान असे शेतकऱ्यांचे बैल तो रथ ओढतात। दुकानावर जायची घाई होती, गडबड होती, गर्दी होती खूप रथाच्या दर्शनाला। तर मी 1.5 वर्षाचा आराध्य होता आणि त्याला रथावर दर्शनाला दिलं आणि मी खाली वाकले दर्शनाला। रथाच्या चाकाचं दर्शन घेईल आणि मग आराध्याला वरून घेईल, पण त्या मुलाकडून अशी चूक झाली की मी खाली वाकले दर्शनाला आणि त्याने वरून आराध्याला खाली सोडलं। तर माझ्या जे 2 हात मी हात जोडले होते रथाला, त्या 2 हातातून आराध्य खाली निसटला आणि त्या हातातून निसटल्यावर त्या मुलाच्या तो डायरेक्ट रथाच्या चाकाखाली आला। रथाचं चाक म्हणजे आता वजन बघा, मी तुम्हाला दाखवते रथ। तर त्या चाकाखाली आल्यावर त्याचं म्हणजे जी मुंडकं असतं, डोकं, ते त्या बाजूला आणि अर्ध शरीर ह्या बाजूला। तर ते जर चाक तेवढं रथाचं आराध्याच्या गेलं असतं समजा, तर विचित्र प्रकार घडून गेला असता, आराध्य आपल्यात नसता आज। तर चला डोळे भरून येत आहे। तर मग तेव्हा असं झालं, मग सगळे तिथं ओरड झाली, हो ताई सांभाळ, याला ओढा। मी इतकं काही पटकन डोळ्याचे पापणी लावते, तोच आराध्याला असं खेचलं माझ्याकडं, ओढलं। तर आराध्याचं एक साईड अशी खरचटली होती, रस्त्यावरून रोड येते डांबरीकरण, तर इथं ओढल्यामुळं त्याला इथं जखम पण झाली होती, खूप दिवस जखम होती ती। त्याला धरलं छातीशी आणि रडायला लागले। मग तिथं लोक सगळे म्हणायला लागले, हे काहीतरी देवाचं हेच असेल, तुम्ही काही चुकले असाल, तुम्ही काही विसरले असाल तर बामणाकडे बघा म्हणे। नंतर मिस्टर यात्रेवरून आले 2-3 दिवसांनी आणि मग आम्ही बामणाकडे गेलो। बामणाने सांगितलं की तुमच्या घरातील कोणतरी मोठी व्यक्ती गेलेली असेल, त्यांचं काही नवस वगैरे काही असेल, काही इच्छा पुऱ्या असेल तर त्या बघा। मग घरी आल्यावर लक्षात आलं की सासूबाई जाऊन 2 वर्ष झाले होते, 2 वर्ष झाले होते, पण आम्ही सासूबाई ज्या आमच्या सिन्नरला स्थायिक झाल्या किंवा राहायला आलेल्या होत्या तेव्हापासून त्या 7 नारळ भैरवनाथाच्या रथाला वाढवत होते। पण ते गेले आणि ते सगळे विसरूनच गेले ते नारळांचं। आणि मग आम्हाला ते देवाने कुठंतरी दाखवलं, कुठंतरी देवाने आम्हाला ते सुचवलं किंवा दाखवलं किंवा आम्हाला शिक्षा दिली म्हणा,
म्हणून मग तेव्हापासून आहे ना ते नारळ मी वाढवते, ते म्हणजे फोडते रथाला 7 नारळ सासूबाईंचे, आणि आम्ही मग भैरवनाथाच्या रथाला 1 वाढवत होतो, त्याचे मी 8 नारळ, ताशे मग म्हातारे सासूबाईंच्या नावचे 7 नारळ, आमचं 1 8, आणि संध्याकाळी परत यात्रेला गेल्यावर भैरवनाथाला फोडायचं ते असे 9 नारळ. तर मग चला सोमवारी आज काय नारळ वाढवायचे नाही आपल्याला, तर मी छान माळ करून आणि देणार आहे भैरवनाथाच्या रथाला. तर छोटीशी स्टोरी शेअर केली. तर चला अशी छोटीशी स्टोरी शेअर केली, आवडली तर नक्की लाईक करा. देव आहे जगात असं म्हणायचं. उपवास आहे, मोठ्या मुलाला उपवास आहे, तो पण यात्रेला गेला, त्याला सकाळीच खिचडी बनवून दिली आहे. तर मला आता रथाच्या दर्शनावरून आल्यावर मग बनवल. तर चला आता छोटीशी स्टोरी शेअर केली तुमच्याशी, पण येणार दाखवणार आहे मी, म्हणून मग त्या रथाचं तुम्ही वजन बघा. त्या रथाचं जर चाक म्हणजे डोळ्यात जाऊ द्या आता. पण चला आता रथाच्या दर्शनाला, आराध्याची आंघोळ बाकी आहे बरं का, नाही तर तुम्हाला दाखवला असता. तर चला आता सगळ्यांना परत एकदा गुड मॉर्निंग, आणि छान आमच्या इथल्या भैरवनाथाच्या रथाचं दर्शन घ्या. हा व्हिडिओ लगेच आजच्या आज येणार आहे. तर चला आता यात्रेमध्ये मी तयारी दाखवते माझी. इकडं घरातलं पण छान आवरून झालं आहे. इथं मोठ्या मुलाला खिचडी दिली होती बनवून, आराध्याने खाल्ली उरलेली. इथं घेतले हळदी कुंकू, तर आपण कावडीवाल्यांचे पाय धुणारे, हळदी कुंकू लावून छान त्यांचं पूजा करायची. बघा 2 लिटरची बाटली घेतली भरून, इथं हळदी कुंकू. तर आता कळशी नाही ना, काही शक्य नाही बरं का एवढं लांब. मागच्या वेळेस ना मोठा मुलगा होता तर कळशी घेऊन गेले होते, पण आता काय एवढ्या लांब शक्य नाही आहे. तर आपण या बाटलीतल्या पाण्याने कावडीवाल्यांचे पाय धुणारे. चला आता आज इंडिया के कोने कोने में देश देख रहा है बड़े बड़े सपने। इन बड़े सपनों को क्यों बीमारी न रोके, इसलिए अब डेटॉल भी हो गया बड़ा, ताकि मिले लंबी सुरक्षा। इंडिया के सपनों में अब 100 ग्राम डेटॉल 75 ग्राम के दाम में। चला अशी झाली मी तयार. Video.
थोडा ढकलू लागणार आहे, ढकलू लागणार. सगळेजणी चप्पल आले. हा चप्पलचं ठिकाण घेते. दोन-तीन घे म्हणजे जी कट करता येईल ती. Gracias.